हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर झटपट मटण रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत, तेही प्रेशर कुकरमध्ये. खूप लोक आहेत ज्यांना मटण शिजवण्यासाठी प्रॉब्लेम होतो किंवा कुकरमध्ये मटण बनवलं की त्याची टेस्ट चांगली येत नाही असं त्यांना वाटतं. पण तुम्ही आज माझ्या पद्धतीने एकदा कुकरमध्ये मटणचा रस्सा बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी आणि मटणाची चव खूप आवडेल. त्याचबरोबर मी 100% गॅरंटी देते की अशा पद्धतीने जर तुम्ही मटण शिजवलं तर ते 100% व्यवस्थित शिजेल. सगळ्यात पहिले आपण मटण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याला मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेशनसाठी आपण हळद, गरम मसाला, मटण मसाला, लाल तिखट, मीठ हे सगळं घालून छान मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा इतकी अद्रक लसूणची पेस्टही घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मटणाला मॅरिनेट करून घेणार आहे. त्याच्यानंतर हे मॅरिनेट केलेलं मटण आपण झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. मटण मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी कांदा खोबऱ्याचं वाटण करणार आहे. मी इथे एक जाळी गॅसवर ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावर 1 खोबऱ्याची अर्धी वाटी आणि 2 मोठे कांदे सोलून ठेवून दिलेले आहेत. ते आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याचा रंग काळा येईपर्यंत आपण त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा आतपर्यंत शिजला पाहिजे आणि खोबरं तर लगेचच काळं होऊन जातं. त्याच्यामुळे खोबरं लगेच काळं झालं की आपण एका टोपामध्ये पाणी घेणार आहोत आणि हे काळं झालेलं खोबरं त्या टोपामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की लगेच पाण्यात टाकल्यामुळे त्याचा जो वरचा काळा रंग आहे, जे काळं झालेलं आहे ते आपल्याला धुवून घेता येतील. म्हणजे एकदम काळा रस्सा होणार नाही आणि कडवट चवही येणार नाही. आणि कांदा शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण कांदा आलटून पलटून चांगला सगळ्या बाजूनी शिजवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण थोडासा कांदा थंड झाला की खोबरंही स्वच्छ त्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत आणि कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेणार आहोत. कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी मी कांदा खोबरं याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सुद्धा घालणार आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटणामध्ये घातल्यामुळे वाटणाला खूप छान चव येते. आता खोबरं जे आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं बघा, त्याचा रंग थोडासा काळा कमी झालेला आहे, पण पूर्ण मी काढलेला नाही आहे, जेणेकरून स्मोकी फ्लेवर त्याला यायला हवा. मग आपण सगळ्यात पहिले खोबऱ्याचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहोत. कारण कांदा आणि खोबरा एकत्र घातला तर खोबऱ्याचे काही तुकडे तसेच राहतात, व्यवस्थित वाटण होत नाही. कांदा वाटला जातो पण खोबरं वाटलं जात नाही. म्हणून सगळ्यात पहिले आधी आपण खोबरं फिरवून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण कोथिंबीर, अद्रक आणि लसूणही ॲड करणार आहोत. हे सगळं छान वाटून झालं की आपण जे कांदा काढला होता भाजून तोही सगळा ह्याच्यामध्ये घालून तेही छान वाटण करून घेणार आहोत.
वाटण आपलं छान बारीक करून झालं की मी एका बाजूला कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि 2 मोठे कांदे सोलून स्वच्छ धुवून बारीक कापून घेणार आहे. कुकर गरम झालं की त्याच्यामध्ये मी 2 चमचे इतकं तेल घालणार आहे आणि थोडंसं तूपही घालणार आहे. तुपामुळे मटणाला खूप छान चव येते. मग आपण ह्याच्यामध्ये फोडणीसाठी काही खडे मसाले घालणार आहोत. जसं की तमालपत्र, दालचिनी, काळी मोठी वेलची आणि हे घालून छानपैकी परतून घेणार आहोत. आणि हे खडे मसाले छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये जो बारीक कांदा कापला होता तोही ॲड करणार आहोत. मी कांद्यासोबत लसूण सोललेल्या अख्ख्या पाकळ्या घालणार आहे. त्या अशा अख्ख्या पाकळ्या घातल्यामुळे त्या प्रेशर कुकरमध्ये छान शिजतात. या लसणाच्या पाकळ्यांमुळे मटणालाही खूप छान चव येते आणि खायलाही यातलं लसूण खूप छान लागतं. तुम्ही जर असं लसूण घालत नसाल तर एकदा माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करा. कांदा आपल्याला खूप छान परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतून व्हावा याच्यासाठी मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो. आता कांदा चांगला परतेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. जसं की मटण काढून घ्यायचं फ्रीजमधून आणि मी मटणामध्ये बटाटेसुद्धा घालणार आहे. मला मटणाच्या रश्श्यातले बटाटे खूप आवडतात. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. कांदा चांगला शिजला की त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट, हिंग, हळद, गरम मसाला, घरगुती मसाला, लाल तिखट आणि मटण मसाला असे सगळे मसाले घालून छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. तेलामध्ये मसाले छानपैकी परतून घेणं खूप गरजेचं आहे. असं केल्यामुळे तेलाचा तवंग नंतर ग्रेव्हीवर खूप छान येतो. जर तेलामध्ये आपण मसाले परतले नाहीत तर तरी येत नाही. त्याच्यामुळे मसाले तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. मसाले परतले की वाटण केलं होतं कांदा खोबरं ते घालून छानपैकी परतून घ्यायचं. वाटण चांगलं 5 मिनिटातून घ्यायचं. मी व्हिडिओ लेंदी होऊ नये म्हणून परतवण्याची प्रोसेस जरा फास्ट केलेली आहे, म्हणजे फास्ट करून दाखवलेली आहे. तुम्ही असं लगेच करू नका. चांगलं वाटणसुद्धा 5 ते 7 मिनिटं परता. त्यालाही छान तवंग येऊ दे आणि मग ते छान परतल्यानंतरच मटण घालायचं. असं केलं तर वाटणाचाही फ्लेवर वाढेल, मसाल्यांचाही फ्लेवर छान येईल आणि मग आपण मटण घालून तेही छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मी एक ताट उपडं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. म्हणजे या वाफेवर मटणाचंही पाणी रिलीज होईल आणि त्याला खूप छान चव येईल. हे सगळं केल्यानंतरच आपण बटाटे घालणार आहोत, चवीनुसार मीठ घालणार आहोत, पाणी घालणार आहोत आणि मग प्रेशर कुकरचं झाकण लावणार आहोत. अशा पद्धतीने जर मटण केलं तर ह्या मटणाला खूप छान चव येते. असं वाटतच नाही की हे प्रेशर कुकरमध्ये बनवलेलं आहे आणि मटणही खूप छान शिजतं. हे मटण शिजवण्यासाठी आपल्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मी इथे अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं होतं. त्याच्यामुळे ते 4 शिट्ट्यांमध्ये छान शिजलं. तुम्ही जर 1 किलो मटण घेतलं असेल तर त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 शिट्ट्या घ्याव्या लागतील. हे तुमच्या गॅसच्या फ्लेमवरही डिपेंड आहे. पण जर अर्धा किलो मटण असेल तर त्या 4 शिट्ट्यांमध्ये नक्की छान शिजतं. तुम्ही ही बघू शकता की मी कुकर खोलून दाखवेन की त्याच्यामध्ये मटण किती छान शिजलेलं आहे. हाडापासून मटण वेगळं झालं म्हणजे ते मटण ऑलमोस्ट छान शिजलेलं असतं. हे 3 शिट्ट्यांमध्ये हाडापासून मटण वेगळं होतं आणि चौथी एक शिट्टी घेतली की राहिलेली कसरही पूर्ण होते. कुकर शिट्ट्या झाल्या झाल्या लगेच उघडायचा नाही, थोडा थंड होऊ द्यायचा. त्यातलं संपूर्ण प्रेशर गेलं की मग आपण कुकर उघडायचा. तुम्ही बघू शकता तेलाचा तवंग किती छान आलेला आहे. मी फक्त 2 चमचे इतकंच तेल घातलं होतं तरीसुद्धा त्याच्यावर छान तरी आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कापून घालणार आहे.
आणि मग सर्व करणार आहे भाकरीसोबत आणि भातासोबत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पद्धतीने कुकरमध्ये एकदा मटण नक्की ट्राय करा. हा मटणाचा रस्सा खूपच छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.